मंजिरी मॅडम बोलल्यात, पण मीरा मला इझिली बहीण म्हणून एक्सेप्ट करणार नाही. अजून नीट बोलत सुद्धा नाहीये ही माझ्याशी. वेदाचे बाबा, इथेच गाडी थांबवा. इथे का मीरा? देवीचं मंदिर पुढे आहे. हो, पण इथून पायीच जावं लागणार आहे. ओके. वेदाचे बाबा, तुम्ही नका येऊ. तुम्ही इथेच थांबा. देवळात आम्ही दोघीच जाणार आहोत. ठीक आहे, मी थांबतो. तुम्ही जाऊन या. हो. माया, हाँ गाडीतच चप्पल काढ आणि उतर. का नाही? म्हणजे चालतच जायचंय ना, मग चप्पल घालायला काय हरकत आहे? माया, आपल्या दोघांनाही अनवाणी जायचंय. उतरत. कसला विचार करतेस माया? इट्स ओके, गो. हो. आलो तर. खडा कुठून आला? आव. काय करूया खड्यांचं? परत एक खडा टोचला. रक्त पण आलंय. अचानक एवढे खडे कुठून आले? रस्त्यावर तर काहीच नव्हतं. इतक्या इझिली ही कशी गेली इथून? जाऊ दे, मी घरी जाते. नाही नाही नाही, घरी नाही जाऊ शकत. नाही तर हिला विश्वास बसणार नाही माझ्यावर. आज मी पुन्हा तुझ्या दारात आले. माझी बहीण हरवली तेव्हापासून आपण असंच बोलतोय. अजूनही मी तुझ्यावर रुसलेलीच आहे. फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याचकडे आहेत ना, म्हणून मी तुझ्या दारात आली. मला सत्य हवंय देवी आई.
आणि तुला ते सांगावंच लागेल. तर आज मी इथे आले ही माझी लाचारी समज, गरज समज, पण मला योग्य तो कौल दे. आज मी तुझं मुखदर्शन घेतेय.